16 सप्टेंबर 2012 म्हापसेकरांच्या बाबतीत ब्लॅक सप्टेंबरचा एक काळाकुट्ट दिवस. भर दिवसा भर वस्तीत घडलेल्या दरोडा आणि खून प्रकरणानं संपूर्ण गोवा हादरला होता. या घटनेस 1 वर्ष पूर्ण होते. या घटनेचा तपास लावण्यास पोलिसांना अद्यापही यश आलेलं नाही आहे. आमच्यासोबत आहेत या घटनेतील दुर्दैवी रत्ना रायकर यांचं कुटुंबीय. त्यांनाच विचारूया किती पोलीस हे प्रकरण गांभीर्यानं घेत आहेत, काय त्यांचं म्हणणं आहे. खरोखर दुःखद घटना होती ही. वर्ष पूर्ण होतं आहे. पोलीस तपास म्हणावा, ह्याचा तपास क्राईम ब्रांचकडे पण दिलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी तशी घोषणा पण केली होती. त्यानंतर काय घडलं आहे की या एकंदर प्रकरणाबद्दल काय सांगू शकाल? ते जेन्ना हें जालें त्या नंतर खुबशे सगळे पुलीस व्हडले व्हडले येवंक लागले आनी आमकां खूब हें दिलें की शोध काडटा तशें, आनी आमी दुख्खान आशिल्लीं. तर मागीर कितें जालें, जेन्ना आमकां तांणी आफयलें न्ही तेन्ना आमचे कडेन तितलेशें हें केलें ना. तांणी सगळें दाखयली पळय कशें, म्हणजे सस्पेक्टेड आमी सांगता म्हणल्यार ते ताजेर तितलें एक्शन घेनाशिल्ले. दुसरेच बाजून दुसरेंच सांगताले आमकां की ते इनवॉल्व ना. ताणें मी आताच म्हटलं की सस्पेक्ट तुम्ही सांगितलं होतं, नावं तुम्ही पोलिसांना दिली होती. तुमच्या माहितीप्रमाणे काय काय घडलं होतं आणि कोण सस्पेक्ट तुम्ही दिलं होतं? एक आमचो कारागीर सामको सायडूल, ताजेर सामको डावट आशिल्लो आमकां, आनी त्या प्रमाणे हांवें पुलिसांक सांगिल्लें ताजेर लक्ष दिया. आमी जरी ताका कॉन्टेक्ट दवरला तरी तुमी लक्ष दिवं जाय, वचपा दिवं जायना. ताका आमी कॉन्टेक्टान दवरता. पण ताका तांणी हें केलो ना. तो आतां पळून गेलो, बांगला गेलो तो अकस्मात. सगळें थंयच्या थंय सांडून आतां 6 म्हयने जाले. आनी तसो जहांगीर म्हणटा तो शुक्रारा येवन खूब वेळ बसला केला, रत्ना कडेन उलयला केला, आनी तो आपूण मेळूंकूच ना म्हणटा. तोय सस्पेक्टेड आसा. आनी पाटील, इन्स्पेक्टर पाटील, ताणें ताजे कडेन खुबशें वदोवन घेतिल्लें आसा. तो क्लोज पाविल्लो सामको वचपाक की तें जें भांगर मेळ्ळां दुकानाचेर तरासाचेर तें ताणें दिल्लें, पण तें तितल्यारूच बंद केलें. आनी त्या नंतर ताजेर कांयच कारवाय जाली ना. तो सामको फ्रिली भोंवता आतां अजून सुद्दां. तशेंच एक लेडी येवपाची आशिल्ली, तिजेरूय आमकां सस्पेक्शन आशिल्लें, कित्याक ती मुदी व्हरपाक येवपा आशिल्ली. ती नायजेरियन तशी, ती एक्चुली ती गोंयचीच खंय. तर आनी मागीर ते पुलीस सुद्दां तिका वळखल्या, पण तिजे बद्दलूय कांय तितलेशें तांणी हें करूं ना, कारण तिजें आयडेंटिफिकेशन मेळना. हांव सांगतालें हांव दितां, स्केच करात, हांव सांगतां तिजे बद्दल. ना, आयकना. मागीर विजय सिंग न्ही, विजय सिंगाक आमी सर विजय सिंगाक मेळून हें केलें. तेन्ना मागीर स्केच काडला हरमलकारा कडेन धाडून शेनवाराचो, आनी शेनवारा धाडला आनी सोमाराक ती दुकानाचेर हजर. वेर इज माय रिंग, वेर इज दॅट ओल्ड मॅन करून. आनी तेन्ना आमी रोखडो पुलिसांक कळयलें, ती आयल्या. तिका व्हेलें बी तिणें, आनी आमकां आफोवना. तिजे कडेनूच दोगांय भितर कितें उलोवप जालां कितें आमकां कांयच कळूं ना. थंयच्या थंय ना. ती DYSP सांगता शी इज नॉट इनवॉल्व. ती कालांगूटची बरी हें, ती नॉट इनवॉल्व. आनी तिका वचपा दिलें. ती तिसरे चवथे दिसा तिजो पांय बी मोडलो रोखडो. तिसरे चवथे दिसा कितें ती तशीच पांय तसलो मोडको घेवनूच ती गेली. एक्चुली तिजें हांगा फंक्शन आशिल्लें, धूव नाच सगळें हांगाच आसा. तीच गेली. आनी आतां सद्या तिजें कांयच कळना कितें केलां तें. हे जहांगीर आणि तुम्ही जे दुसरं नाव घेतलं ते ह्यांच्या सायडूल, ह्यांच्या बाबतीत तुमच्याकडे काय माहिती होती? आणि असं एक बातमी पुढे आलेली आहे की ह्याच्यातला एकटा 200-300 किलो इकडची काय माती घेऊन गेलेला आहे. पोलिसांनी ह्या तपासाबद्दल तुम्हाला काय माहिती दिली आणि तुम्ही काय पोलिसांना माहिती दिली होती? तर सायडूल म्हणटा तो आमचो क्लोज कारागीर आशिल्लो. ताका आमी खूब हें केलें की पळय रे रत्ना, तुजो इतलो बरो करतालो, सारकें सांग जहांगीरा बद्दल. तर ताणें म्हाका जहांगीराचें ताणेंय बी म्हाका हें दिल्लें की जहांगीर आसा तातूंत. पण जहांगीरान आपल्याक धमकी दिल्या की जर तुवें आमचें नांव सांगलें, आपलें नांव सांगलें जाल्यार तुजें आनी दीपक पाल दोगांयचें नांव सांगतलो आपूण, अशें ताणें सायडुलान सांगलां.
तें सुद्दां हांवें पुलिसांक सांगिल्लें, पण ताणें कांयच हें करूं ना. हांव नकळो कितें विचारपूस केलें आमकां तरी कांयच कळोवं ना कितें विचारपूस केलें ती. आनी त्या नंतर तो गेलो आतां. हे तुम्हाला तर एक विचित्र वाटत नाही आहे की एकीकडे पोलिसांनी पहिल्याच दिवशी जाहीर केलं होतं की जे ह्या बाबतीत माहिती देणार त्यांना 25,000चं इनाम, आणि तुम्ही स्वतःहून ही सगळी माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडे जी चौकशी करायची आहे ती योग्य तऱ्हेने केली नाही, असं तुम्हाला असं वाटतंय का? अशें म्हाका दिसताच ते की पुलिसांनी सारकें बरोबर हें घेवना, कारण आमकां सारकें सांगूंकूच ना. हें हांवें CMक बी कळयलें आनी रिक्वेस्ट केलें की तुमी क्रायम ब्रांचाक दिया, आनी खरें CMन म्हाका खूब कॉपरेट केलां, खूब आदार दिलो, धीर दिलो आनी क्रायम ब्रांचाक दिलां आतां. पण क्रायम ब्रांच सुद्दां अजून कांयच फुडें वचना. तेन्ना म्हाका अशें दिसता तें आतां वर्स जालें, वर्स जातकीर ते कितें पुरावे आसा ते सुद्दां नश्ट जातले, सगळें शुन्य जातलें. आतां इतले सामके अशे घावे घातल्या ताका कांयच येना. ते व्हेलां तें तरी हांव म्हणटा व्हेलां तें सोड, मनशाक अशें निश्पाप मनीस तो सामको इतलो बरो मनशाक अशें हे आमचे गोंयकार सोड, म्हापशेकार तरी कशें ओगी रावता. तेणी तरी म्हाका कॉपरेट करपा जाय. आनी हांव CMा कडेन बी मागणें करतां की हें जें क्रायम ब्रांचाचें सुद्दां खूब स्लो आसा अशें म्हाका दिसता तें. आनी कितें तरी अडखळ येता हेतून खंय तरी. काय अडकळ म्हणजे काय तुम्हाला काय वाटतंय की नक्की पोलिसांवरती काय दडपण येतंय का काय काय होतंय काय? असं इतलें हें जें घडलां इतलें आमी तांकां सांगता सामकें की ते 3 जाण आसाच, कितें तरी तेजे वयल्यान तुमकां सुरवात जातली. ते 25,000 बी ते एवॉर्ड मेळटकीर तें सगळें हें जातकीर एवॉर्ड तें, पण एट प्रेजंट तेंचे वयल्यान तुमकां कितें तरी सुगाव लागतलो. तेन्ना तें तांणी एक्शन घेवूं जाय आशिल्ली, तेंचेर पळोवंक जाय आशिल्लें, सुरवात करूं जाय आशिल्ली. कारण तें सामकें कन्फर्म कशें दिसता म्हाका. हो सायडूल म्हणटा तर तो सामकोच. आता सध्या सायडूल कुठे आणि जहांगीर कुठे आहे सध्या? सायडूल गेलो बेंगाला गेलो तो. जाल्यार ते गेलो ते कांय विचारल्यार म्हाका क्रायम ब्रांचेर ते सांगता कितें ते रेजिस्टर्ड केलां ताजें आनी ताका हाड म्हणलां. हे गोश्टीक जाल्यार आतां 2 म्हयने सांगल्यार, 1.5 म्हयनो सुमार ताका हाडटले. PIक सांगल्यार PI म्हणटा आमची सद्या टीम बॉम्बे गेल्या आनी कितें विचारपूस करीत आसा हांव, पण अजून कांय हें जावं ना. एक्चुली ते आमकां कॉपरेट करता पण खूब स्लो आनी हें आसा. खूब तांचो आदार आसा म्हाका, अशें हें करना पडल्यार खूब स्लो. अशें स्लो केलें जाल्यार कशें कितें जातलें तें जें कितें पुरावे आसा तेय बी नश्ट जातले आनी शेवट इम्पॉसिबल. म्हणून हांव CMा कडेन मागता कितें पर्रीकर भाई कडेन सामकें हें करता. तेय जाणा रत्ना म्हणजे कितें तें, म्हाका तें कळपा जाय कोणें केलां तें हें अशें. तें CBI कडेन घातलें जाल्यार कितेंय जावं शकता. म्हणून हांव सामकें रिक्वेस्ट करतां CBI कडेन दियात म्हणून तें. कारण हांगा हें आतां वर्स जालें, वर्स आनी 1 वर्स वतलें अशेंच मातशें करून कितें रिजल्ट आसा शेवट. आनी हांव आमचे म्हापशेकारां कडेन जावं गोंयकारां कडेन सुद्दां मागतां म्हाका साथ दियात आनी तें वगड करपाक तुमी फुडाकार घेयात. कित्याक सामको निरपराधी तो मनीस, ताका सामकें वळखता रत्नाक. ताजे खूब गोश्टी कितें जाल्ल्यो आसा त्यो जाताच जगाचेर, पण खरें कितें तेंय बी खबर आसा. स्वता बाबूश आसा न्ही डिसोजा CMक बी खबर आसा कितें तो मनीस. ताजे सारकें मनशां अशें घावे आनी अशें तुमी सगळें ओगी रावप. कितें तरी पुढाकार घेयात, आमकां साथ दियात CBIक घालपाक. CBI कडेन गेले जाल्यार कितें जातलें अशी म्हाका अपेक्षा आसा. परफेक्ट झाला बस. थांब मला आता साइन ऑफ घेऊ दे. थांब लास्ट. हां पॉज कर ना, स्टॉप कर. सोडून घे मातशें तेवढेच. आमच्यासोबत आहेत रायेश्वर रायकर. वडिलांचं छत्र हरवल्यानंतर आम्ही त्यांची जी मनस्थिती आम्हाला माहिती आहे काय एक त्यांच्यावरती प्रकार झाला असेल, पण तरीही आम्ही त्यांना विचारणार आहोत की
काय नेमकं त्यांना सांगायचं या एकंदर प्रकाराबद्दल राशिवन आमकां सांगूया कितें म्हणणें आसा. म्हजें म्हणणें म्हणजे आतां हांव देडशें जावन आतां हांव आनी मम्मी भयण बीन सगळीं जाणां बिझनस सांबाळटात. पण आतां आमकां हो बिझनस सांबाळपाक भंय दिसता. आतां एकटो रावपाक म्हटल्यार 7 जाल्यार म्हणटा आमकां बंद करचें पडटा दुकान. तेन्ना असो भंय पयलीं असो भंय नाशिल्लो. डॅडी बीन म्हणटालो पयलीं आपूण इतको ओपनली बिझनस करतालो पण आपल्याक अशें केन्ना कांय जावना. पण आतां मदींच अशें जावप म्हटल्यार आमकां शॉक जालो. तेन्ना सरकारान कितें तरी करचें. कोणाक आमकां मातशी सेफ्टी मातशी परत पळोवची ह्या हेजेर मातशें घालचें. सद्या सेफ्टी खूब कमीशी दिसता आमकां जाल्यार. तेन्ना डॅडीकूय गेलो आतां म्हाजो आतां आमचे फुडार आसात आमचे पळोवपाक. तेन्ना आमकां मातशें सेफ्टी पळोवची. आमकां मातसो आमचो मातसो धीर मातसो हालिल्लो आसा. तेन्ना आमकां मातशें हें जाय. आनी ते गुन्हेगाराक धरून हाडपाक जाय ताकी फुडें लोकांक भंय पडपाक जाय अशें कितें करपाक. अशी नजर वयर काडून तेंच्यांनी अशें वायट नजरेन पळोवपाक जायना. आमचे कश्टाचें धन ते डॅडीन कसो संडे सुद्दां सॅक्रिफायस करून डॅडी दुकानार वतालो. ते अशें व्हरपाचें न्ही तेंच्यांनी. डॅडीक अशें मारपाचें न्ही. ताका पकडपाकूच जाय. सामकी शिक्षा जावपाक जाय. मध्ये हल्ली जे काय चाललं आहे त्याबद्दल प्रत्येकाला कुठे ना कुठे नाराजी असणार आहे. सुशेगातपणा, शांतपणा आणि जे एक आनंदी वातावरण गोव्यामध्ये होतं कुठेतरी गोव्याच्या सुरक्षेला कुठेतरी एक खीळ बसलेली आहे. खरं म्हणायचं झालं तर म्हातारी मेल्याचं दुःख नाही आहे, मात्र काळ सोखवतो आहे. आज गरज आहे ती भयमुक्त वातावरणाची, सुरक्षित आहोत या भावनेची. दुर्दैवानं शांत आणि सुशेगात गोमंतकांना या दोन्ही गोष्टी आता दुर्लभ वाटू लागल्या आहेत. पोलिसांची अकार्यक्षमता की राज्यकर्त्यांची मजबुरी या प्रश्नाचं उत्तर येणारा काळच देणार आहे. इन गोवा बातम्यांसाठी अनिल लाड. सोडून घे मातशी तेवढे त्यांना मासा पिक्चर झाला. आणखी वय तुझा रे फोटोग्राफर बस अटे कोण नका उघडले चल लवकर नाही बट रे
बाकीचे देगी राव रे घडलेली आहे सर, काय सांगू इच्छिते याबद्दल? घटना वाईट झाल्या नाही, घटना वाईट झाल्या. आता ती इन्व्हेस्टिगेट करून घ्या किती हाती झाल्या ती. सर म्हापशान खूपदा असं बघितलेलं आहे की सोनारांना टार्गेट केले गेलेलं आहे. याच्या आधी पण सोनारांच्या दुकानावरती दरोडे पडले होते आणि या दरोड्यात आता एक मर्डर झालेलं आहे. आत्ता माहिती तू कॉमेंट दिता नाका, पुलिसीक इन्व्हेस्टिगेट करून मागीर हांव कॉमेंट दिता. इन्व्हेस्टिगेशन इज मोर इम्पॉर्टंट अँड फायंडींग आउट वाय इट हॅज हॅपन्ड इज मोर इम्पॉर्टंट. पण एकूच वेळेला म्हाका दिसता आजच्या हातून थोडीशी इल्ली एक्स्ट्रा सेक्युरिटी हे करूंक जाय, म्हणजे प्रिकॉशन प्रत्येकान थोडीशी घेण्याची गरज आसा. आयज 9:30 सुमार सकाळीं रत्नाकर रायकार, ओनर ऑफ कामाक्षी ज्वेलरी, तो थंय चेड्याक घेवन ह्या शॉपान आयलो, शॉप उगडलें आनी चेडो घरा गेलो. रत्नाकरान 11:30 सुमार घरा कॉल केल्लो, चेड्या कडेन उलयला. रत्नाकर देडाक युजली घरा येता, म्हळ्यार आयज ताणें सांगलें की आपल्या मूळ घरा मयड्या वेतलो म्हणून. आनी आयज तो 5 पासून घरा पावलो ना. घरा पावलो ना म्हणटकच ताजो चेडो सोदीत आयलो आनी शॉपाशीन पावलो तेन्ना शॉपाचें शटर डावन आसलें. शॉपाचें शटर वयर काडटकच ताणें आपली ज्वेलरी सगळी शॉप डिस्टर्ब पळयलें आनी भितर वच जाल्यार ताजो बापूय रक्ताच्या पुलान पडलेलो आसा आनी ताका स्टॅब इंजरी आसल्यो. मागीर आनी ताजी पळय सेफ आहा, ती सेफीक चावी आसली आनी सेफ खाली जाल्ली. जवळ जवळ ताचें 3 किलाचें भांगार ना जालां भितरलें. मागीर इमिजिएटली आमकां कॉल 6:15 पावलो आनी त्या प्रमाणे आमी सगळे हांगा रश जाले. कितें स्टॅबिंग कितकें आसा इनिशियली तुमकां कितें कळ्ळां? ना, स्टॅबिंग कितलें आसा तें कळना. पोस्टमॉर्टमाचेर कळटलें. मागीर ताका एक व्हडलो कट ताच्या नेकाक आसा आनी 2 कडेनी पोटाक आसा. एनी सस्पेक्ट? नॉट येट. हांव सांगूंक शकना. ना, आतां तुमी रनिंग कॉस्ट काडून पळोवपाचें कितें तें. हांवें तुमकां वेट सांगला.